फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, आपल्या घराची आपण जर कधी साफसफाई करायला घेतली तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की आपण ज्यावेळेस फॅन साफ करतो तो एक तर असतो खूप उंचावरती। मग एखादा उंच टेबल घ्या किंवा तुमच्याकडे जर शिडी असेल तर ती अगदी लावावी लागती आणि मग साफ करावं लागतं। तर एवढी रिस्क घ्यावी लागते। किंवा जे वरच्या सिलिंग्स असतात त्या क्लीन करायच्या असल्या तर एखाद कोणाची तरी हेल्प घ्यावी लागती, नाहीतर टेबल खुर्ची तर लागतेच। तर यावरतीच खूप एक सोपा उपाय मी तुमच्यासोबत घेऊन आले आहे। तर मला मिशोवरती एक छान असं प्रोडक्ट भेटलंय, म्हणजे आपण त्यांनी सगळ्या ह्या गोष्टी इझिली कोणाची मदत न घेता अगदी चेअर टेबलची ही तर आपण स्वतः करू शकतो। तर मी मिशोवरनं हा एक प्रकारचा मायक्रोफायबर डस्टर मागितला आहे। तर याने तुम्ही कुठलेही किती उंच असलेला फॅन किंवा सिलिंग्स किंवा एखाद्याचे जाळे जळमाटे लागले तर ते क्लीन करू शकता। आणि अगदी हा खूप हँडी आहे, लाईट वेट आहे, म्हणून काही असा खूप जास्त हातालाही प्रेशर येणार नाही असं। आणि हा वॉशेबल असल्यामुळे तुम्ही नंतर सगळी साफसफाई झाल्यानंतर तो खराब झाल्यानंतर त्याला वॉश करून परत छान वापरू शकता। आणि मेन म्हणजे याची एक गोष्ट अशी की हा फ्लेक्सिबल आहे, म्हणजे असा ब्लेंड होऊ शकतो। म्हणून फॅन साफ करताना तुम्ही खालच्या साईडनी तर फॅन साफ करू शकता, परंतु जी फॅनच्या पात्यांची वरची साईड असती तर ती क्लीन करू शकता। तर चला मग बघूयात आपण की हा फॅन ॲक्च्युअली आपल्याला आला कसा आहे। तर असा हा या पॅकिंग मध्ये आला होता आणि त्यात हे एक असा रॉड आलेला आहे। हे तुम्ही बघू शकता की एवढीच हाईट नाहीये, हे इथं असं ॲडजस्टेबल आहे, म्हणून तुम्ही कितीही उंचापर्यंत याला घेऊ शकता। आपल्याला जेवढी याची हाईट हवी आहे तेवढी तुम्ही करू शकता। आणि दुसरा आहे याचा हा जो ब्रश की जे आपण याने क्लीन करणार आहोत। आणि याची खरंच मैत्रिणींनो क्वालिटी खूप छान वाटतेय। स्मूथ आहे आणि वॉशेबल आहे, मायक्रोफायबरचा आहे, म्हणजे आपण याला कधी वॉश केलं तरी हा लवकर सुकून जातो अशा याचं हे फॅब्रिक आहे। आता हा फ्लेक्सिबल कसा आहे ते दाखवते। हे पहा, हे असा रोटेट होऊ शकतो जसं तुम्हाला हवंय तसं। म्हणजे आपल्याला कधी असं फॅन काही साफ करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। म्हणजे फॅन असो किंवा वरची जे काही आपले जे कपाटाचं वरचा सरफेस असो की जिथे आपल्याला खूप चेअर किंवा उंच टेबलवरती चढून साफ करावं लागत असेल तर इझिली तुम्ही अशा पद्धतीने साफ करू शकता। किंवा एखाद्या छोट्याशा कोपऱ्यांनी काही जिथे आपला झाडू किंवा आपण हाताने साफ करू शकत नाही तर अशा ह्या ठिकाणी पण हे खूप इझी जाईल। असा हा ब्लेंड पण खूप इझिली होतो। हे पहा, आता ह्याची हा पाईप, ह्याचा जो हा पाईप आहे तो आपण पाहूया। आपल्याला काय करायचं हे दिलंय, असे इथं रॉड्स आहेत, त्याला आपल्याला सिम्पली असं लावून करायचं। असा हा आपला झाला ब्रश। तुम्ही इझिली आपले जे सोफा किंवा काय असेल तर तोही एवढ्या ह्याने करू शकता। आणि जसं वाढवायचं आहे तुम्हाला तसं तुम्ही याला वाढवू शकता। इझी आहे, मी इझिली कुठल्याही गोष्टी यांनी क्लीन करू शकता। आणि खूप क्वालिटी चांगली आहे। तुम्ही पडदे असो किंवा भिंती असो, कधी कधी काय होतं की भिंतींना पण अशी थोडीशी धूळ चिकटल्या जाते। आता आमचं घर हे मेन रोडवरतीच असल्यामुळं धुळीचा प्रचंड त्रास होतो, तर भिंती पण मला कधी साफ कराव्या लागतात, तर त्यासाठी पण खूप हा इझी जाईल।
तर मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला दाखवते की हा आपला जो डस्टर आहे, ब्रश आहे, की आपण हा केवढा मोठा करू शकतो। तर त्याचे जे पार्ट्स असतात ते असे खाली खेचत आपल्याला याला पूर्ण जोपर्यंत हा मोठा होईल तोपर्यंत करून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता याची जी पूर्ण उंची आहे ते 8 ते 8.5 फीटपर्यंत आहे। त्यामुळं इझिली तुम्ही खालीच फरशीवरतीच आपल्या उभं राहून कितीही उंचावरचा सिलिंग्स असो, फॅन असो किंवा एखादं फर्निचर असो ते तुम्ही क्लीन करू शकता। आता माझीच हाईट इथं 5.5 फूट आहे, तर तुम्ही पाहू शकता माझ्या हाईटच्या बऱ्याचशा वरती हा आपला डस्टर आहे। तर म्हणून क्लिनिंगचं काम करताना खूप इझी जाईल। आता आपण फॅन क्लीन करूयात। तर फॅनची कशी खालची बाजू आपण इझिली कुठल्याही झाडूनी वगैरे किंवा एखाद्या वेगळ्या डस्टरने आपण साफ करू शकतो। तर तुम्ही पाहू शकता आणि ह्यातनी कसं आहे आपण खालीच उभं राहून ह्या गोष्टी अशा क्लीन करू शकतो। परंतु फॅनचे जे पात्याचा वरचा भाग असतो तो आपल्याला क्लीन करण्यासाठी असंच जे हे मी डस्टर फोल्ड केलं आहे, मोल्ड केलं आहे, तर त्यामुळं बघा खूप इझिली आपला वरचा भाग जो असतो फॅनचा तो साफ होतो आणि काहीच गरज पडत नाही। तुम्ही आता व्हिडिओत पाहू शकता खूप पटकन असं आपला हा फॅन क्लीन होतो, म्हणजे कोणाची आपल्याला हेल्पही घ्यावी लागत नाही। आणि कसं आहे वारंवार जर असं तुम्ही वरच्यावर ह्यानी साफ केलं तर फॅनवरती अशी जी धूळ असते ती अशी चिटकुनी बसणार नाहीत। तर आता फॅन तर झाला, त्यानंतर जे कोपऱ्यामध्ये जे जाळे जळमाटे असतात तर ते पण इझिली तुम्ही याने साफ करू शकता। नाहीतर काय व्हायचं, मला वरती सगळे मला जर क्लीन करायचं असेल तर एक तर चेअर घ्यावी लागायची किंवा टेबलवरती उभं राहून करावं लागायचं, म्हणजे आपला जो नॉर्मल झाडू वगैरे असेल तर त्याने मी ज्यावेळेस साफ करायचे। आणि कधी काय वाटतं की टेबल खुर्चीवरती तुम्ही उभं राहून करता तर थोडीशी त्यात रिस्क पण असते। आणि दुसरं काय व्हायचं, आपण चेअरवरती जर उभं राहून करत असो तर प्रत्येक कॉर्नरला जाताना परत ती चेअर हलवा, तिकडं न्या, परत त्यावर उभं राहा। परंतु हे या डस्टरनी या ब्रशनी काय होतं की इझिली तुम्ही कुठेही मूव्ह करत हे क्लीन करू शकतात। आता भिंती तुमच्या घरी जर धूळ वगैरे जास्त येत असेल तर भिंती पण याने खूप छान अशा साफ होतात। भिंतीवरती साचलेली धूळ, कोपऱ्यांमध्ये असलेले काही जळमटे जाळे तेही क्लीन होतात। आता इथं टीव्हीच्या मागचं पण जो धूळ किंवा जाळी असती ती आपण याने क्लीन करू शकतो। तर या डस्टरची जो कोड असतो मिशोवरनं मी घेतला आहे, त्याचा कोड मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे। तुम्हाला जर उपयुक्त वाटला तर नक्की परचेस करा, खूप घरात उपयोगी येतो। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।